कसं तयार होतं? सकाळी धुकं का पडतं? हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात सकाळी उठल्यावर आजूबाजूचं सगळं धुक्याने झाकलेलं दिसतं. काही वेळासाठी रस्ते, झाडं आणि डोंगरही दिसेनासे होतात. मग हे धुकं नेमकं तयार कसं होतं? चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो. धुकं हा निसर्गातील एक सुंदर अनुभव आहे. डोंगरावर, शेतात किंवा सकाळच्या रस्त्यावर पसरलेलं पांढरं धुकं पाहून मन प्रसन्न होतं. पण हे धुकं म्हणजे नेमकं काय? धुकं म्हणजे हवेत तरंगणारे लाखो कोट्यावधी सूक्ष्म पाण्याचे थेंब. धुकं कसं तयार होतं ते बघूयात. दिवसभर सूर्यामुळे जमीन गरम होते. रात्री तापमान कमी झाल्यावर जमिनीच्या जवळची हवा थंड होऊ लागते. या थंड हवेमध्ये असलेली पाण्याची वाफ छोट्या पाण्याच्या थेंबांमध्ये बदलते. हे थेंब जमिनीच्या अगदी जवळ हवेत तरंगत असतात. यालाच आपण धुकं म्हणतो. पावसाळ्यात धुकं जास्त का दिसतं? तर पावसाळ्यात हवेत अगदी आधीच भरपूर ओलावा असतो. तापमान कमी झालं की वाफ पटकन पाण्याच्या थेंबामध्ये बदलते. म्हणून डोंगराळ भागात आणि सकाळच्या वेळेला धुकं अधिक दिसतं. धुकं आणि ढग यांच्यातील फरक काय? तर ढग आणि धुकं हे दोन्ही जवळपास सारखेच असतात. दोघेही पाण्याच्या छोट्या थेंबांनी बनलेले असतात. फरक एवढाच, ढग आकाशात तयार होतात तर धुकं जमिनीच्या अगदी जवळ. तुम्हाला माहीत आहे का? कधीकधी धुकं इतकं दाट असतं की काही मीटर पुढचं दिसतच नाही. म्हणूनच अशा वेळी वाहनं सावकाश चालवा याची काळजी घेणं आवश्यक आहे. पुढच्या वेळी सकाळी धुकं पाहिलं तेव्हा फक्त त्याचं सौंदर्य पाहू नका, तर लक्षात ठेवा की हवेत तरंगणाऱ्या लाखो छोट्या पाण्याच्या थेंबांनी निसर्गाने ही सुंदर चादर विणलेली आहे. निसर्गातील प्रत्येक दृश्यामागे एक सुंदर विज्ञान दडलेलं आहे. धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.